आपणासमोर घेऊन आलेलो आहे अँड ओव्हरव्ह्यू ऑफ बँकिंग इंडस्ट्री या टॉपिकवरती नवीन व्हिडिओ. तर तुम्ही आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण टच करा, कारण तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केलेले नोटिफिकेशन मिळत राहतील. तर मी आहे प्राध्यापक निलेश गावडे, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव. आजचा टॉपिक आहे की अँड ओव्हरव्ह्यू ऑफ बँकिंग इंडस्ट्री, बँकिंग व्यवसायाचे विहंगावलोकन. आता हे विहंगावलोकन किंवा सिंहगावलोकन हे जे शब्द ऐकायला आपल्याला जड जात आहेत, परंतु घाबरून जाऊ नका, कारण मी दोन्ही लँग्वेजमध्ये PPT बनवलेली आहे. आणि आपण पाहूयात प्रस्तावना म्हणजे इंट्रोडक्शन. आधुनिक युगात बँकांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, कारण प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत बँका या आवश्यकतेनुसार अर्थपुरवठा करीत असतात. की आपल्या शरीरामध्ये ज्या रक्तवाहिन्या आहेत ते ज्याप्रमाणे शरीराच्या प्रत्येक भागाला रक्त पुरवण्याचं काम करत असतात, अगदी त्या रक्तवाहिन्यासारखाच महत्त्वाचा रोल ह्या बँका अर्थव्यवस्थेमध्ये करत असतात. की बँकेमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये पैसा सर्क्युलेट करण्याचं काम कोण करत असेल तर बँका करत असतात. आता आपण पाहतो की डे टू डे लाईफमध्ये की काही लोकं बचत करताना दिसतात आपल्याला, परंतु ती बचत ते गुंतवणूक करतीलच असं नाही, परंतु काही लोकं गुंतवणूक करतात म्हणजे नवीन बिझनेस स्टार्ट करत असतात, परंतु त्यांच्याकडे स्वतःचा पैसा असेलच असं नाही. मग त्यामुळं काय होतं की त्यांना पैशाची गरज पडते गुंतवणूक करण्यासाठी. मग ते काय करतात की बँकाकडून लोन घेत असतात. म्हणजे हे बँका काय करतात, गुंतवणूक करणाऱ्यांना पैसा कर्ज म्हणून देत असतात आणि ज्यांना बचत करायची त्यांच्याकडून तो डिपॉझिट म्हणून स्वीकारत असतात. म्हणजे सर्वात महत्त्वाचा दुवा की ज्यांना बचत करायची आहे त्यांच्यामधील आणि ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांच्यामधील, या दोहोंमधील दुवा साधण्याचं काम बँका करत असतात. या बँक या शब्दाची उत्पत्ती झाली कुठून नेमकी? तर आपण या अर्थ पाहूयात की बँक या शब्दाची उत्पत्ती बँको, बँकर्स किंवा बँक या इटालियन शब्दापासून झाली असं समजलं जातं. आता या सर्व शब्दांचा अर्थ बाक असा आहे. कारण इटालीतील लोंबार्डी प्रांतात जे लोक विशिष्ट बाकावर बसून पैशाची किंवा नाण्यांची देवाणघेवाण करण्याचं काम करायचे किंवा गरजूंना कर्ज देण्याचं काम करत असायचे. आता हे आर्थिक व्यवहार या बाकावरती बसून केले जात असायचे. परंतु जर म्हणजे या बाकावरूनच बँको किंवा बँकश या शब्दापासून बँक शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. तसेच इंग्रजीमध्ये बँकरप्ट हा शब्द आहे. बँकरप्ट. मग आता जर समजा हे जे लोक बाक टाकून लोकांना कर्ज देत होते, परंतु एखाद्या कर्ज घेतलेल्या व्यक्तीने जर ते परतफेड केले नाही, तर समोरच्या व्यक्तीचे म्हणजे की ज्याने कर्ज दिलं त्याची दिवाळी निघायची आणि मग तो काय करायचा की तो जो बाक आहे तो मोडून टाकायचा, म्हणजे क्रश करून टाकायचा. आणि यावरूनच आपल्याला बँकरप्ट या शब्दाची उत्पत्ती झाली असं सांगता येईल. आता व्याख्या पाहूयात आपण की वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळी व्याख्या केलेली आहे. आता भारतीय बँकिंग कायदा 1949 नुसार बँकिंगची व्याख्या सांगता येईल किंवा वेगवेगळ्या ऑथरची वेगवेगळी व्याख्या आहे. तर आपण पाहूयात की भारतीय बँकिंग कायदा 1949 नुसार की बँक व्यवसाय म्हणजे मागणी करता क्षणी पैसे परत करण्याच्या अटीवर स्वीकारलेल्या ठेवीतून ग्राहकांना धनादेश, ड्राफ्ट व अन्य मार्गाने पैसे काढण्याची परवानगी देणे व ठेवींचा पैसा कर्जाऊ देण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी वापरणे होय. या व्याख्येनुसार भारतात व्यवसाय करीत असलेली कोणतीही संस्था म्हणजे बँक होय. तर ही झाली भारतीय बँकिंग कायदा 1949 नुसार व्याख्या. आपण काही ऑथरच्या मते पाहूयात. आपण किंडले यांच्या मते पाहूयात की ज्या संस्थाकडून सुरक्षिततेच्या मर्यादा लक्षात घेऊन गरजू लोकांना आगाऊ रकमा अगर कर्ज दिली जातात आणि ज्या संस्थाजवळ आपल्याला आवश्यक वाटत नसलेला पैसा लोकांकडून ठेवला जातो, अशी संस्था म्हणजे बँक होय. तर या आहेत बँकिंगच्या व्याख्या. तर आपण महत्त्वाचं म्हणजे की बँकिंग आणि बँकिंग कंपनी या दोन्हीही गोष्टी पाहूयात. आता याच्यामध्ये बँकिंग म्हणजे काय, तर बँक नियमन कायद्यानुसार बँकिंग म्हणजे कर्ज देण्याकरता किंवा गुंतवणूक करण्याकरता लोकांकडून मागता क्षणी देय असणाऱ्या किंवा धनादेश, धनाकर्ष किंवा आदेशाने काढता येतील अशा ठेवी स्वीकारणे म्हणजे बँकिंग होय. आता हे झालं बँकिंग. आता आपण बँकिंग कंपनी म्हणजे काय ते पाहूयात. आता बँकिंग व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही कंपनीला बँकिंग कंपनी असं म्हणतात. तर याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की बँकिंग म्हणजे काय आणि बँकिंग कंपनी म्हणजे काय. तर आपण ह्या बँक व्यवसायाची उत्क्रांती कशी झाली हे पाहूयात. की आपण पाहतो की आपण याचे 3 प्रकार करूयात की युरोपातील बँक व्यवसायाची उत्क्रांती, अमेरिकेतील बँक व्यवसायाची उत्क्रांती आणि आशियातील बँक व्यवसायाची उत्क्रांती. आता आशियामध्ये भारताची उत्क्रांती आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे की आपण सिलेबसनुसार सर्वात जास्त फोकस आपण भारतातील उत्क्रांतीला फोकस करणार आहोत. परंतु आपण थोडक्यात पाहूयात की युरोप आणि
अमेरिकेतील उत्क्रांती. तर ही जी उत्क्रांती आहे म्हणजे बँक व्यवस्थेची उत्क्रांती, तर सुरुवातीला आपण पाहूयात, की युरोपातील बँक व्यवसायाची उत्क्रांती. का तर युरोपमध्ये म्हणजे ग्रीस या देशामध्ये इसवी सन पूर्व 2000 वर्षे बॅबिलोनमध्ये देवळातून सुरुवात झालेला हा बँक व्यवसाय विकसित झाला. आता त्या ठिकाणी काय केलं जायचं, की देवळामध्ये देवळांचा उपयोग बँकेसारखा केला जायचा, की देवळामध्ये त्या पुजाऱ्याकडे लोक त्यांचं धन जे असेल ते त्याच्याकडे डिपॉझिट करत असायचे आणि ज्यांना गरज आहे ते तिथून त्यांच्याकडून घेत असायचे. परंतु पुढे-पुढे काय झालं, की धर्मावरील विश्वास लोकांचा थोडासा उतरला आणि त्याच्यामुळं तो व्यवसाय डबघाईला आला. त्यानंतर पुढे इटालीमध्ये 2 धर्माचे लोकं जास्त होते, की एक ज्यू धर्म आणि ख्रिश्चन धर्म आणि बायबलमध्ये व्याज घेणं पाप आहे, अशा प्रकारचा संदेश असल्यामुळं ख्रिश्चन लोक या बँकिंग व्यवसायामध्ये उतरत नव्हते. परंतु ज्यू लोकांना त्या ठिकाणी शेती किंवा कुठलाही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. मग त्यांनी काय केलं, की ज्यांना गरज आहे त्यांना पैसे द्यायचे आणि त्यांच्याकडून व्याज घ्यायचं. अशा प्रकारचा व्यवसाय सुरू केला. म्हणजे की एक प्रकारचा बँकिंग व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि त्यातून त्यांना खूप फायदा झाला. मग त्यांची जी झालेली प्रगती ती पाहून ख्रिश्चन धर्मीय लोकांना देखील हेवा वाटू लागला. मग ते देखील या व्यवसायामध्ये उतरले आणि मग दोन्ही धर्माच्या लोकांमध्ये एक प्रकारचं कॉम्पिटिशन निर्माण झालं. मग त्यामुळे त्यांनी काय केलं, की त्यांनी एकत्र येऊन इसवी सन 1157 मध्ये बँक ऑफ व्हेनिस ही पहिली सार्वजनिक बँक स्थापन केली आणि इसवी सन 1909 मध्ये बँक ऑफ एम्स्टरडॅम या सार्वजनिक बँकेची स्थापना झाली. आता हे झालं इटालीमध्ये. पुढे आणखीन आहे, की फ्रान्समध्ये. फ्रान्समध्ये बँक ऑफ लॉ ही चलनी नोटा काढणारी पहिली बँक जॉन लॉ या स्कॉच व्यक्तीने काढली. आणि पुढे 1800 मध्ये नेपोलियन यांनी पण बँक दी फ्रान्से ही बँक स्थापन केली. 1945 मध्ये फ्रान्समध्ये इतर मोठ्या बँका त्यांचं विलिनीकरण बँक ऑफ फ्रान्समध्ये करण्यात आलं. हे झालं फ्रान्समधील आणि पुढे आहे की जर्मनी. जर्मनी येथे पण बँक व्यवसायाची सुरुवात 1619 मध्ये हॅम्बुर्ग गिरो या संस्थेने केली. 1765 मध्ये चलनी नोटा काढणारी पहिली बँक ऑफ रशिया दुसऱ्या फेडरिकने जर्मनीमध्ये स्थापन केली. आता हे झालं जर्मनीमधली इव्हॉल्युशन. आता आपण इंग्लंडमध्ये की 1640 मध्ये पहिल्या चार्ल्सने शासकीय टांगसाळीत व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या सोने व चांदी हे काय केलं, त्यांनी जप्त करून घेतलं आणि जर सरकारने जर आपलं धन जप्त केलं तर लोकांचा काय झालं, सरकारवरील विश्वास उडाला आणि त्यामुळे लोकांनी काय केलं, की त्यांचे जे ठेवी असतील त्या सोनाराकडं ठेवायला सुरुवात केली. मग मग लोक काय करायचे, त्यांना जर पैसे ठेवायचे असतील तर सोनाराकडं ठेवायचे आणि त्यांना म्हणजे कर्जाची गरज असेल तरी देखील सोनाराकडून घेत असतात. पण 1682 मध्ये काय झालं, दुसऱ्या चार्ल्सने सोनाराकडून कर्ज उचललं आणि त्याची परतफेड केली नाही आणि त्यामुळे सोनार देखील काय झाले, दिवाळखोर झाले. मग 1694 मध्ये विल्यम पॅटरसन या व्यक्तीच्या अथक परिश्रमाने टनेज ऍक्ट हा बँकिंग विषयक कायदा पास करण्यात आला. आता ह्या कायद्याने द गव्हर्नर्स अँड द कंपनी ऑफ द बँक ऑफ इंग्लंड ही बँक अस्तित्वात आली. हीच पुढं बँक ऑफ इंग्लंड या नावाने ओळखली जाऊ लागली आणि तीच आता कंटिन्यू आहे. आता हे झालं युरोपातील बँक व्यवसायाची उत्क्रांती. तर आता आणखीन आपण पाहूयात, की अमेरिकेतील बँक व्यवसायाची उत्क्रांती. आता अमेरिकेत प्रथम लँड बँक स्थापन झाली होती. त्याच्यानंतर पुढे जाऊन 1780 मध्ये स्टेट बँक ऑफ पेन्सिल्व्हेनिया ही 1780 मध्ये स्थापन झाली. आता सामुदायिक भांडवलाची पहिली बँक 1791 मध्ये फर्स्ट बँक ऑफ युनायटेड स्टेट्स निघाली. त्याच्यानंतर 1913 मध्ये फेडरल रिझर्व्ह पद्धत अंमलात आली आणि तीच आता त्या ठिकाणी कंटिन्यू करण्यात आलेली आहे. तर हे झालं अमेरिकेतील बँक व्यवसायाची उत्क्रांती. आता आपण पाहूया की आशियामध्ये जपान आणि भारत यांच्यातील जी बँक व्यवसाय याच्यामध्ये फार साम्य आहे. आता 1872 मध्ये नॅशनल बँक लॉ अंमलात आला आणि बँक ऑफ जपान 1882 मध्ये स्थापन झाली आणि तीच पुढे कंटिन्यू झाली. आता आपण फोकस करणार आहोत की भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती. आता भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती ते आपल्याला 2 टप्प्यामध्ये करता येईल. तर पहिला जो टप्पा आहे की स्वातंत्र्यपूर्व काळातील म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील बँक व्यवसायाचा विकास आणि दुसरा टप्पा येईल आपण स्वातंत्र्योत्तर काळातील बँक व्यवसायाचा विकास. आता त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहूयात की स्वातंत्र्यपूर्व काळातील बँक व्यवसायाचा विकास. आता स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे भारत पारतंत्र्यामध्ये असताना त्याच्या अगोदर सुरुवातीला काय झालं की अभिकृत गृहाची स्थापना झालेली आहे. 18व्या शतकाच्या सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीच्या बँका या नात्याने अभिकर्ता गृहाची स्थापना झालेली आहे.
आणि पुढं 1770 साली हिंदुस्थान बँकेची स्थापना यांनी केलेली आहे. तर अशा प्रकारे अभिकर्ता गृहाची स्थापना ही कशासाठी झालेली आहे तर ईस्ट इंडिया कंपनीची बँक म्हणून झालेली आहे. पुढे चालून इलाका बँकेच्या स्थापना झालेल्या आहेत की इसवी सन 1806 साली बँक ऑफ कलकत्ताची स्थापना करण्यात आली आणि 1909 साली तिचंच नामकरण करण्यात आलं की बँक ऑफ बेंगॉल. आणि पुढे 1940 मध्ये 1939 ला हिला या बँकेला शाखा विस्ताराचं लायसन देण्यात आलं आणि त्यानुसार त्यांनी 1940 मध्ये बँक ऑफ बेंगालला इलाका बँकेचा दर्जा देण्यात आला आणि 1940 मध्येच मग त्यांनी मुंबईला बँक ऑफ बॉम्बे आणि 1943 मध्ये मद्रासला बँक ऑफ मद्रास या बँकांची स्थापना करण्यात आली आणि पुढे चालून या तिन्ही बँकांचं एकत्रीकरण करून 27 जानेवारी 1921 रोजी इम्पेरियल बँकेची स्थापना करण्यात आली. हे झालं इलाका बँकांची स्थापना. त्याच्यानंतर पुढची स्टेज आहे की हिल्टन यंग करन्सी कमिशन च्या शिफारशीवर रिझर्व्ह बँकेची स्थापना. 1926 साली हिल्टन यंग करन्सी कमिशनने आरबीआयची स्थापना करण्याची शिफारस केली होती, परंतु पुढे काही झालं नाही. मग डायरेक्ट 1933 मध्ये आरबीआयच्या स्थापनेचा मसुदा कायदेमंडळात मांडण्यात आला आणि त्याला 1934 साली मान्यता मिळाली आणि त्यानुसारच 1 एप्रिल 1935 रोजी आरबीआयची स्थापना झाली. पुढे चालून आणखीन आपल्याला सांगता येईल की संयुक्त भांडवली बँकांची प्रगती. तर त्याच्यामध्ये 1981 साली औंध कमर्शियल बँकेची स्थापना करण्यात आली आणि पुढे चालून 1994 साली पंजाब नॅशनल बँक, 1894 साली पंजाब नॅशनल बँक, 1901 साली पीपल्स बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली, 1906 ला कॅनरा बँकेची स्थापना करण्यात आली, 1907 ला इंडियन बँकेची, 1908 ला बँक ऑफ बडोदाची आणि 1911 साली सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ म्हैसूर यांची स्थापना करण्यात आली. तर ही झाली स्वातंत्र्यपूर्व काळातील बँक व्यवसायाचा विकास. आता नेक्स्ट पाहूयात आपण स्वातंत्र्योत्तर काळातील म्हणजे आफ्टर भारत स्वतंत्र झाल्यानंतर. तर त्यामध्ये पहिली गोष्ट झाली भारत स्वतंत्र झाल्यानंतर की बँकिंग नियमन कायदा 1949 स्थापन करण्यात आला आणि त्यानुसार म्हणजे बँकिंग नियमन कायदा झाल्यामुळे काय झालेलं आहे आरबीआय ऍक्ट 1949 करण्यात आला आणि त्याच्यानंतर आरबीआयचं काय झालं की नॅशनलायझेशन झालं. पुढच्या स्टेज काय म्हणता येईल आपल्याला की रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण. ज्या आरबीआयचं राष्ट्रीयकरणामध्ये आपल्याला सांगता येईल की ज्यांचं भांडवल 5 लाखापेक्षा जास्त आहे अशा दोन घटक करण्यात आले की एक अनुसूचित बँका आणि बिगर अनुसूचित बँका. ज्यांचं भांडवल 5 लाखापेक्षा जास्त आहे त्या बँक आरबीआयच्या अनुसूचित यादीमध्ये टाकण्यात आल्या आणि ज्यांचं भांडवल 5 लाखापेक्षा कमी असेल म्हणजे 1949 ला बिगर अनुसूचित बँक या यादीमध्ये टाकण्यात आलं. अगोदर आरबीआय हे काय की प्रायव्हेट मालकीचे होते आणि तिचं रूपांतर नंतर नॅशनलायझेशन झालं म्हणजे ती गव्हर्नमेंटने विकत घेतलेली. पुढे चालून स्टेट बँकेची स्थापना करण्यात आली की आपण पाहतो मुंबई, मद्रास व कलकत्ता बँकांचं एकत्रीकरण करून 27 जानेवारी 1921 ला इम्पेरियल बँकेची स्थापना करण्यात आली होती आणि पुढे चालून भारत स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे 1 जुलै 1955 रोजी इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात येऊन स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. म्हणजे की इम्पेरियल बँक गव्हर्नमेंटच्या मालकीची झाल्यानंतर म्हणजे 1 जुलै 1955 रोजी तिचं राष्ट्रीयकरण करून स्टेट बँकेची स्थापना करण्यात आली. आता आणखीन याच म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्येच काय झालं की बऱ्याच बँकांची दिवाळखोरी झालेली आहे आणि आणखीन पुढे प्रगती पण झाली. तर 1949 ला 45 बँका, 1951 ला 62 बँका, 52 ला 31 बँका, 52 म्हणजे 1952 ला 31 बँका आणि 1955 ला 31 बँका अशा बऱ्याच बँका काय झाल्या बुडाल्या म्हणजे दिवाळखोर झाल्या. त्यामुळं बँकेची प्रगती थोडी खुंटली. परंतु 1954 ते 57 मध्ये आणखीन काही बँकांची प्रगती झाली आणि अशा एकूण 340 बँका आरबीआयच्या सूचित यादीत आल्या. आता त्यानंतर पुढची स्टेज आहे की बँकांचं एकत्रीकरण म्हणजे अमलगमेशन ऑफ बँक्स की स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ जयपूर, स्टेट बँक ऑफ बिकानेर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ इंदोर, स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र या बँकांचा समावेश एसबीआयच्या समूहामध्ये करण्यात आला आणि 1961 ते 64 या काळात 148 बँकांचं एकत्रीकरण करण्यात आलं. पुढची स्टेज आहे की व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण. 19 जुलै 1969 रोजी ज्या बँकांचं भांडवल 50 कोटीपेक्षा जास्त आहे अशा 14 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं म्हणजे गव्हर्नमेंटच्या मालकीच्या झाल्या. आणि पुढे चालून आणखीन 15 एप्रिल 1980 रोजी
200 कोटीपेक्षा जास्त भांडवल असणाऱ्या 6 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आता अशा म्हणजे 15 एप्रिल 1949 रोजी नॅशनलायझेशन झालेल्या 6, 19 जुलै 1969 रोजी नॅशनलायझेशन झालेले 14, 14 आणि 6 20 आणि एसबीआय आणि एसबीआय समूह अशा 7, अशा टोटल 27 म्हणजे 2017 पर्यंत आपल्या इथं 27 राष्ट्रीयकृत बँका होत्या. परंतु 1 एप्रिल 2020 पासून 10 राष्ट्रीयकृत बँकांचं आणखीन विलिनीकरण करण्यात आले आणि त्यामुळे सध्या राष्ट्रीयकृत बँकांची संख्या जी झालेली आहे ती 12 आहे. आता पुढची स्टेज आहे प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना. आता प्रादेशिक ग्रामीण बँका ज्या आहेत 1975 मध्ये श्री शिवरामन यांच्या म्हणजे समितीने ग्रामीण बँकांच्या स्थापनेची शिफारस केली होती आणि त्यानुसार 2 ऑक्टोबर 1975 रोजी 5 प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. तर त्याच्यामध्ये हरियाणामध्ये भिवानी, राजस्थानमध्ये लवन, उत्तर प्रदेशात 2 म्हणजे मोरादाबाद व गोरखपूर आणि पश्चिम बंगालमध्ये मालदा येथे या प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. आणि पुढे चालून अग्रणी बँकाची स्थापना करण्यात आली की 1969 मध्ये ही योजना सुरू झाली. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची एक लीड बँक स्थापन करण्यात आली की फॉर एक्झाम्पल प्रत्येक नॅशनलाइज बँकेने काय केलं की एक जिल्हा दत्तक घेतला आणि त्या जिल्ह्यामध्ये ती अग्रणी बँक म्हणून कार्य करते. त्यानंतर आहे की सहकारी बँका की 1904च्या सहकार कायद्याअंतर्गत सहकारी बँकांची पण विकास झालेला आहे. आणि पुढे आहे की विकास बँका की आपण पाहतो की जर डेव्हलपमेंटल जर कर्ज हवे असेल किंवा डेव्हलपमेंट जर करायची असेल तर मोठ्या स्वरूपाच्या कर्जाची गरज असते आणि अशा स्वरूपाची कर्ज देणाऱ्या बँकांची म्हणजे विकास बँकांची पण विकास झालेला आहे. औद्योगिक वित्त महामंडळ, आयुर्विमा महामंडळ, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, औद्योगिक पत व गुंतवणूक महामंडळ, राज्य वित्त महामंडळ, सर्वसाधारण विमा महामंडळ इत्यादी स्वरूपाचे ज्या म्हणजे महामंडळ आहेत हे काय करतात विकास बँका म्हणून काम करत असतात. तर हे झालं स्वातंत्र्योत्तर काळातील बँक व्यवसायाचा विकास. तर एकूणच हे पार्श्वभूमीवरून आपल्याला इव्हॉल्युशन ऑफ बँकिंग समजतं. आणि आणखीन थोडक्यात आपण पाहूयात की भारतातील बँक प्रणालीची रचना शॉर्टमध्ये आपण पाहूयात की एक आहे की हे झाडाचं रूट म्हणजे आरबीआय आहे असं आपण समजूयात आणि त्याच्या फांद्या म्हणजे आपले बँकिंग स्ट्रक्चर. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे काम असेल तर व्यापारी बँका म्हणजे कमर्शियल बँक. त्याच्यामध्ये एक सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजे व्यापारी बँका ज्या आहेत त्या आपल्याला डिवाइड करता येतील की एक सार्वजनिक क्षेत्रातील व्यापारी बँका म्हणजेच त्याला आपण कमर्शियल बँक्स इन पब्लिक सेक्टर, खाजगी क्षेत्रातील व्यापारी बँका, त्यानंतर स्थानिक क्षेत्रीय बँका आणि विदेशी व परकीय बँका अशा या व्यापारी बँका आहेत. आणि त्याच्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँका, रिजनल रुरल बँक्स पण आहेत. आणि आणखीन महत्त्वाचा बँकिंगचा जो प्रकार आहे की सहकारी बँका, कोऑपरेटिव्ह बँक्स. त्याच्यामध्ये तो 3 स्तरामध्ये काम करत असतो. राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक सहकारी संस्था. अशा प्रकारे ही जी भारताची बँकिंग प्रणाली आहे. धन्यवाद.